बातमी लेखनाकडे वळूया. या बातम्या तटस्थपणे लिहिल्या जातात, त्यामुळे विश्वासार्हता नक्कीच असते. बातमी वाचन हा आजच्या जीवनाचा आपला अविभाज्य घटक झालेला आहे. काय घडलं, कसं घडलं, कुठे घडलं याची बातमी आपल्याला वृत्तपत्रातून मिळत असते. तसंच ज्ञान देणे, मनोरंजन करणे, समाज प्रबोधन करणे, जागरूकता निर्माण करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातम्यांचं प्रमुख कार्य आहे. आपल्या जवळच्या अथवा आसपासच्या परिसरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजे बातमी लेखन होय. आसपास घडलेल्या घटनेची सविस्तर, खरी, क्रमवार माहिती देणे आणि लिहिणे म्हणजेच बातमी लेखन होय. वस्तुस्थितीचे सत्य चित्रण करणारी बातमी तयार करणे, लेखन करणे हे एक महत्त्वाचं कौशल्य मानलं जात आहे. ही एक कलाच आहे. घडून गेलेल्या घटनांची बातमी होत असते. बातमीतून काय घडलं, कधी घडलं, कोण, कसं काय, कोणकोणत्या घटनाप्रसंगी उपस्थित होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. बातमी लेखनात जी घटना घडली आहे तिचे जसे घडले आहे तसे यथातथ्य वर्णन करणे गरजेचे असते. बातमीत लेखकाला स्वतःची मतं मांडता येत नाहीत. बातमी लेखनात भाषा साधी, सोपी आणि आकलन सुलभ असावी. तर अशा प्रकारच्या घटना ज्या घडलेल्या असतात त्या घटनांची बातमी तयार होते आणि अशा काही बातम्या आपण रोजच वाचत असतो वृत्तपत्रात. तर या बातमींचं लिखाण आपण कसं करायचं हे विद्यार्थ्यांना आता आपल्याला सांगायचं आहे. बातमीची क्षेत्र कोणकोणती आहेत, तर बातमी आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रातून बातम्या प्राप्त होतात. सांस्कृतिक आहे, दैनंदिन घटनेतून, वैद्यकीय क्षेत्रातून, क्रीडा क्षेत्रातून, राजकीय, शालेय क्षेत्र, तसंच शैक्षणिक आणि सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्र सुद्धा, या सर्वांमधनं आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या बघायला मिळतात. आपल्या पेपरमध्ये म्हणजे कृती पत्रिकेमध्ये प्रश्न 5व्या मध्ये आपल्याला 3ही घटकांवर विचारल्या जातात. हा जो शेवटचा घटक आहे लेखन कौशल्याचा, हा घटक आपल्याला विस्तृत 1 तासातच करायचा करू शकतो आपण. त्यासाठी थोडा जास्त वेळ घेतला तर फारच चांगला आहे. आणि हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे की याचं नावच उपयोजित लेखन आहे. त्यामध्ये आपली भाषा कौशल्य जी आहेत विद्यार्थ्यांना ते आपलं दाखवायचं असतं, भाषा कौशल्य, आणि त्याकरिता म्हणून थोडा वेळ लागतो. आणि म्हणूनच बातमी लेखन किंवा जाहिरात लेखन किंवा कथा लेखन किंवा इतर जे काही आहे, सारांश लेखन जे आहे, पत्र लेखन आहे, या सर्वांचे जेव्हा आपण याची जी प्रॅक्टिस करतो ती विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने करून घेणं आवश्यक आहे की त्यांना भरभर तशा पद्धतीने बातमी, जाहिरात, कथा वगैरे लिहिता येईल. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून काय काय महत्वाचं आहे बातमी लेखनामध्ये ते आता आपण आधी बघून घेऊया. कोणत्याही घडलेल्या घटनेची जेव्हा आपण बातमी तयार करतो तेव्हा या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे घटनेची विश्वासार्हता. घटना किती बरोबर आहे हे बघणं आवश्यक आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन करायचंय. तटस्थ भूमिका फार महत्वाची आहे. त्यामध्ये आपल्या भावभावनांचं मिश्रण करायचं नाही हे विद्यार्थ्यांना सांगायचंय. एखादी घटना फार वाईट घडली हो, फार सुंदर होती, किती छान झालं, अशा पद्धतीने आपले जे हावभाव आहेत हे त्या घटनेतून, त्या बातमीतून आपल्याला व्यक्त करायचे नाहीत. तर आपल्याला तटस्थ एक त्रयस्थ भूमिका घेऊन ती बातमी लिहायची. घटनेचा अचूक व योग्य तपशील. घटना घडत असताना त्या घटनेबद्दलची जी माहिती आहे ती तिथे दिलेली राहील. जर ती दिली असेल तर तिचा अचूक आणि योग्य तपशील आपल्याला, प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणं महत्वाचं आहे. म्हणजे जी घटना घडली आहे त्याचंच लेखन आपल्याला करायचं आहे. स्वतःच्या मनाची कोणतीही गोष्ट त्यात समाविष्ट करू नये. हे महत्वाचे जे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवायचे आणि हेच विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत.
आता बातमी तयार करण्याचे निकष आणि आवश्यक गुण हे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते दिलेले आहेत की त्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, काय काय लिखाण करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. स्थळ, काळ, घटना व प्रसंग यांचा अचूक उल्लेख करावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनक्षोभ वाढेल किंवा कुणाच्याही भावना दुखावतील अशी भाषा वापरू नये. थोडक्यात आपल्याला तटस्थ भूमिकेतूनच लेखन करायचं आहे. घटना घडून गेल्यानंतर बातमी लिहिली जात असल्यामुळे बातमी लेखन हे नेहमी भूतकाळातच असावे. हे अगदी लक्षात ठेवा की जी घटना ऑलरेडी घडून गेलेली आहे तिच्याशी रिलेटेडच ती बातमी असते. त्यामुळे ती बातमी आपण नंतर लिहित असल्यामुळे ती बातमी भूतकाळातच लिहायची आहे. हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे आहे. घटना घडल्यानंतर ती आपण त्याची बातमी होत असते आणि ती आपण लिहित असतो. बातमी लेखकांमध्ये खालील गुण आवश्यक आहेत. लेखन कौशल्य, भाषेचे उत्तम ज्ञान, चौफेर वाचन महत्वाचं आहे. चौफेर वाचन, मराठीचा अभ्यास करत असताना चौफेर वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मग शब्दसंपदा आपल्याला भरपूर असावी लागते. ती जेवढी जास्त असेल तेवढंच आपलं वाचन जर चांगलं असेल तर आपलं लेखनातील कौशल्य सुद्धा हळूहळू ते डेव्हलप होत जातं, ते पुढे जातं. आणि त्यासाठी म्हणूनच चौफेर वाचन करणं म्हणजे सर्व प्रकारचं वाचन करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. कारण हा जो शेवटचा जो भाग आहे आपला लेखन कौशल्याचा, ज्याला उपयोजित लेखन म्हणतो, याकरिता विद्यार्थ्यांची भाषा कशी आहे, भाषा कौशल्य कसं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आवश्यक आहे ती चौफेर वाचन करणं. व्याकरणाचे ज्ञान त्यांना असणे गरजेचे आहे. व्याकरणाचे ज्ञान यासाठी गरजेचे आहे कारण चुकीचं जर लिहिलं, अशुद्ध लिखाण नको. चौफेर वाचनामुळे आपल्या भाषेचं उत्तम ज्ञान होतं आणि मग व्याकरणामध्ये सुद्धा आपल्या चुका होत नाही. जितकं आपण चांगलं वाचतो तितकंच आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आणि मग लिहू देखील शकतो. आणि म्हणूनच चौफेर वाचन अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण आजकाल विद्यार्थी वाचत नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी करतात. चौकसपणा आणि तटस्थ वृत्ती. पुढे बघूया. बातमी तयार करण्यासाठी मूल्यमापन कृती ज्या आहेत त्या 3 पद्धतीने आहे. विद्यार्थ्यांसमोर आपण या 3ही प्रकारच्या बातम्यांबद्दल बोलायचं आहे. बातमी लेखन करत असताना 3 प्रकारे बातमी पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते. मूल्यमापन कृतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दिलेल्या कार्यक्रमाची बातमी लिहिणे. जो कार्यक्रम घडून गेलेला आहे, आपल्या शाळेत अनेक विविध कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमाची नंतर बातमी लिहिणे अशा पद्धतीने पण येऊ शकतं. या सर्व बातम्या, बहुतांश बातम्या ज्या आपण विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात जी ठेवायची आहे ती अशी की त्यांच्या संपर्कात विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात, ते ज्या वातावरणात आहेत किंवा शालेय त्यांचं जे काही आपण म्हणू शकतो जो शालेय परिसर आहे, या सर्व आजूबाजूच्या ज्या त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्यांच्याशीच रिलेटेड अशा बातम्या त्यांना करायला द्या. म्हणजे मग त्यांना त्या सोप्या जातात. आपण बाकी ठिकाणी, इतर ठिकाणी अनेक ठिकाणी साहित्य उपलब्ध आहे बातमी कशी तयार करावी किंवा बातमी लेखन कसं करावं याबद्दल. पण त्यामध्ये जसं आईस्क्रीमची जाहिरात आहे किंवा एखाद्या गिरीभ्रमण आहे किंवा अशा प्रकारे अनेक विविध प्रकारच्या बातम्या तयार केल्या जाऊ शकतात. पण सहसा विद्यार्थ्यांना जर आपण त्यांच्या क्षेत्रातल्या जर बातम्या दिल्या तर ते त्यांना समजणं सोपं जातं आणि तशा त्या बातम्या ते लिहू पण शकतात. तर एखाद्या कार्यक्रमाची बातमी त्यांना लिहायला सांगितली असेल समजा, त्यानंतर दुसरी आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. आता सूचक शब्द असा अर्थ तिथे आलेला आहे. सूचक शब्द म्हणजे काही विशिष्ट शब्द त्यांना दिलेले राहतील आणि त्यावरून ते बातम्या तयार करतील. ठीक आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे दिलेल्या घटनेवर बातमी लिहिणे. म्हणजे घटना दिलेली आहे आणि त्यावर बातमी तयार करायची आहे. आता बघूया आपण एक एक प्रत्येकाचे उदाहरण आपण थोडेसे डिस्कसही करूया, बघूया. पहिलं आहे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. एक कार्यक्रम आपण आता घेऊया. नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा झालाय. ठीक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं या बातमी लिखाणाची जर आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची असेल, सराव करून घ्यायचा असेल, तर नुकतेच झालेले जे काही कार्यक्रम असतील, जे कार्यक्रम त्यांनी अटेंड केले असतील
त्या कार्यक्रमांचीच त्यांना बातमी तयार करायला द्यावी, म्हणजे मग त्यांना ते सोपे जातात. बातमी देतो आहे हा सगळ्यात सोपा प्रकार आहे, जो पहिला प्रकार आपण विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यायचा आहे, कारण की त्यांना सोप्यातून आपण हळूहळू पुढे नेणार आहोत. तर त्यासाठी म्हणून जी आपण बातमी घेतो आहे ती अशी आहे की आदर्श विद्यालय, त्यांना आधी हे मुद्दे समजावून सांगणं गरजेचे आहे. कुठे स्थळ काय आहे, त्यानंतर प्रमुख अतिथी कोण आहेत, बातमी कोणत्या दिनावर आधारित आहे, वेळ काय दिलेली आहे, तारीख काय आहे, आणि त्या दिवशी काय काय घेण्यात आलं आहे, आणि त्या संदर्भात आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे आता आपल्याला बातमी तयार करायची आहे. तर आता बघूया ही बातमी कशी तयार होईल. मी आधी बातमी वाचून दाखवते आणि त्यानंतर मग आपण त्या बातमीच्या विविध घटकांबद्दल माहिती घेऊया. तर तरुण भारत दिनांक 16 ऑक्टोबर 2020 आमच्या वार्ताहराकडून वाचन प्रेरणा दिन. नागपूर 15 ऑक्टोबर 2020 रोजी आदर्श विद्यालयात वाचनाला देऊ आकार, कलाम यांचे स्वप्न करू साकार या ब्रीद वाक्याअंतर्गत वाचन प्रेरणा दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी 4:30 वाजता शाळेच्या भव्य पटांगणात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट वाचक वाचन स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्तम व उत्कृष्ट वाचकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचनाचे महत्त्व कळावे व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा मौलिक विचार मांडला. प्रमुख अतिथी माननीय धनंजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर कथा सांगून वाचनाची प्रेरणा भाषणाद्वारे दिली. सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. 1000 पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला देणगी देणार असेही घोषित केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवल्या. तर बघा, ही बातमी आपण लिहिलेली आहे. आता या बातमीवर विचार करूया. सर्वप्रथम आला आहे तरुण भारत. या ठिकाणी म्हणजेच बातमी मांडत असताना, बातमी लेखन करत असताना सर्वप्रथम जो सोर्स आहे, ज्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला बातमी छापायची आहे, त्याचं नाव देणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी त्यांच्या घरी येणारे मराठी जे काही न्यूजपेपर आहेत, वृत्तपत्र आहेत, त्यांची नावं ते लिहू शकतात. त्यांना त्यांची नावं माहिती आहेत, तर त्यांनी ते नाव सर्वप्रथम लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर दिनांक हा अतिशय महत्वाचा भाग आहे. दिनांक जो आहे तो इथे दिलेला आहे 16 ऑक्टोबर. बातमी घडून गेल्यानंतर, बातमी भूतकाळात होऊन गेलेली असल्यामुळे दिनांक जो आहे तो इथे व्यवस्थित लिहायचा. आपण बातमी दुसऱ्या दिवशी छापून येत असते वृत्तपत्रांमध्ये, बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावे की ज्या दिवशी ती बातमी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख इथे टाकणे गरजेचे आहे. या ठिकाणी 15 ऑक्टोबरला कार्यक्रम झाला म्हणून आपण 16 ऑक्टोबर ही दिनांक टाकलेली आहे. त्यानंतर आमच्या वार्ताहराकडून, आता बघा बातमीचा जो स्रोत आहे म्हणजे आमच्या वार्ताहराकडून, या ठिकाणी बातमी कोणी सांगितलेली आहे, कोणी दिलेली आहे हे यात सांगितलेलं असतं. आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या विशेष प्रतिनिधीकडून, किंवा जसं आपल्याला वृत्तपत्रात असतं टाइम्स वृत्तसंस्थेकडून, अशा प्रकारच्या ओळी या ठिकाणी येत असतात. इथे साध्या सोप्या शब्दात आमच्या वार्ताहराकडून हे लिहिलं तरी उत्तम. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे शीर्षक. बघा इथे मोठ्या अक्षरात वाचन प्रेरणा दिन हे नाव दिलेलं आहे. बातमी ज्या दिवसाबद्दल किंवा ज्या कारणाबद्दल दिलेली आहे ते नाव म्हणजे ते शीर्षक इथे मध्यभागी द्यायचं आहे. त्यामुळेच ती बातमी एकदम व्यवस्थित पद्धतीने समजू शकते. हे जे शीर्षक आहे हा संपूर्ण बातमीचा अर्क या शीर्षकामध्ये असतो. शीर्षक हा बातमीचा आत्माच असतो. शीर्षक 2 शब्दांपासून काही शब्दांपर्यंत असावे. शीर्षक हे नेहमी कमीत कमी शब्दात लिहिले असावे. लांबलचक ओळीच्या ओळी लिहिलेले आहेत तर ते शीर्षक नसणारच. आणि हे शीर्षक जे आहे हे बातमी असो, जाहिरात असो किंवा कथा असो, कुठेही देत असताना हे लक्षातच ठेवायचंय विद्यार्थ्यांनी
त्यांना हे आपल्याला सांगायचंच आहे की शीर्षक हे थोडक्यातच असलं पाहिजे. ते शीर्षस्थानी आहे, मध्यभागी, आपल्या मस्तकाच्या मध्यभागी असल्यामुळे ते अगदी सेंटरला देत आहे आणि त्यामुळेच ते थोडक्यातच आपल्याला मांडायचं आहे. हे वाचता क्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख होत असते. बातमीविषयी कुतूहल निर्माण करणे आणि वाचकाच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणे हे शीर्षकाचे हेतू आहेत. या दृष्टीने हा विचार करूनच आपल्याला बातमी लिहायची आहे. आता झालं आपलं, इथपर्यंत आलो आपण, ठीक आहे. यानंतर आहे बातमी. ऍक्च्युअल बातमीला आपण सुरुवात करतोय. जो बातमीचा आपण शिरोभाग म्हणता येईल तो आहे नागपूर. 15 ऑक्टोबर. नागपूर हे स्थळ आहे ज्या ठिकाणी, ज्या गावात, ज्या शहरात ती घटना घडली आहे ते ठिकाण इथे सुरुवातीला नमूद करणे गरजेचे आहे. 15 ऑक्टोबर 2020 या ठिकाणी कसं आलंय की ज्या दिवशी तो कार्यक्रम झाला त्या दिवसाची दिनांक आलेला आहे. 15 ऑक्टोबर 2020 रोजी आदर्श विद्यालयात वाचनाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार या ब्रीद वाक्यांतर्गत वाचन प्रेरणा दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हे जे आहे यामधले जे वाक्य अंडरलाईन केले आहेत तिथे आपल्याला फक्त बदल करायचा असतो साधारणतः. बाकीचे वाक्य ऍज इट इजच असतात. म्हणजे आदर्श विद्यालयाऐवजी शारदा विद्यालय, नवयुग विद्यालय, इतर कोणतेही जे विद्यालयाची नावं येतील जर दिलेलं नसेल तर आपल्याला नाव देणं आवश्यक आहे, अन्यथा इथे ते विद्यालय राहील. वाचनाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार हे ब्रीद वाक्य आहे. जर दिलं असेल तर ते ब्रीद वाक्य अवश्य द्यावं. ठीक आहे. आता बघा पुढे पुढे विद्यार्थ्यांनी काय लिहावं. तर इथनं आता सोहळा काय आहे तो सुरू झालेला आहे. दुपारी 4:30 वाजता वेळ दिलेली आहे. ती वेळ, योग्य वेळ तिथे आपल्याला आधी मांडायची आहे. 4:30 वाजता शाळेच्या भव्य पटांगणात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मोठा आहे तर त्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सगळेच राहणार. त्यामुळे ही वाक्य जी आहेत ही कॉमन आहेत, ही घेऊ शकतात विद्यार्थी. यासाठी आपण हे करतो की इथे भाषा कौशल्य महत्वाचं असतं आणि भाषा अचूक आणि शुद्ध असणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट वाचन स्पर्धा घेण्यात आली. आता वाचन प्रेरणा दिन आहे म्हणून वाचक वाचन स्पर्धा घेण्यात आली. दुसरं कुठलं असेल, समजा क्रीडांगण, समजा क्रीडा महोत्सवाची जर आपल्याला वार्ता करायची असेल तर त्या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध कशाच्या स्पर्धा होतील तर क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या असं येईल. अशा प्रकारे बातमीप्रमाणे इथे स्पर्धा पण बदलत जातील. प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्तम व उत्कृष्ट वाचकास प्रथम पारितोषिक देण्यात आले. सरतेज कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जर शाळेशी निगडित असेल तर पारितोषिक वितरण असू शकतं. त्यामुळे प्रमुख अतिथी जे नाव आलेलं असेल त्यांचं नाव घेऊन किंवा नुसतं प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचनाचे महत्व कळावे व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा मौलिक विचार मांडला. या ठिकाणी आपण वाचन प्रशंसा, वाचन प्रेरणा दिनाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे वाचनाचं महत्व सांगतो आहे. जर दुसरा काही असेल तर त्या संबंधी 1-2 वाक्य आपल्याला विद्यार्थ्यांना मांडता यावी याकरता त्यांना प्रवृत्त करायचं आहे. त्यासाठी त्यांना आपण प्रोत्साहित करायचंय की अशा प्रकारे जर बातमी असेल तर तू काय लिहिणं आवश्यक आहे, त्यांनी तसं लिहावं. प्रमुख अतिथी माननीय धनंजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर कथा सांगून वाचनाची प्रेरणा भाषणाद्वारे दिली. आता वाचन प्रेरणा दिवस असल्यामुळे त्यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर, कारण अब्दुल कलामांचा तिथे फोटोही आहे आणि वाचन प्रेरणा दिन हा त्यांच्या जन्मतिथी म्हणूनच साजरा केला जातो, म्हणून जीवनाधारित कथा घेतली आहे. जर इतर काही असेल तर आपल्याला तशा पद्धतीने बदल करावा लागेल. सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. 1000 पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला देणगी म्हणून देणार असेही घोषित केले. शेवटचं जे वाक्य आहे, आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. एक जनरल मुलांना सुद्धा माहिती असतं, इतके वर्ष ते आता 10वीला आलेले, 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी विविध कार्यक्रम अटेंड केलेले असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे कार्यक्रमाची सुरुवात कशी होते, शेवट कसा होतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाची सांगता मी इथे मेन्शन नाही केलंय, तुम्हाला करणं आवश्यक आहे. पसायदानाने झाली किंवा एखाद्या स्तोत्राने झाली किंवा
इतर काही कुठल्या, समजा जर संतांचा कार्यक्रम असेल तर त्यांच्या एखाद्या भजनाने झाली, कशाने पण करू शकतो. तर जे काही असेल त्या अनुषंगाने तिथे आपल्याला आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम कशा पद्धतीने संपला हे सांगणं गरजेचं आहे. या सर्व बाबतीत आपल्याला मग कार्यक्रम मुलांना खूप आवडला, विद्यार्थ्यांनी तो खूप एन्जॉय केला वगैरे, आपल्या भावना तिथे मांडायच्या नाहीत, हे वारंवार सांगणं गरजेचं आहे. तटस्थ भूमिका घेऊनच आपल्याला ते बातमी लेखन करायचं आहे. शेवटचं वाक्य, कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदविल्या. हे वाक्य क्रमप्राप्त आहे. हे वाक्य सरतेशेवटी आपल्याला घेणं गरजेचंच आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ही झाली पहिल्या प्रकारात. आता हे तुम्हाला एक जनरल लक्षात आलंच असेल की बातमी लेखन आपण कशा पद्धतीने करतो ते. आता हेच बातमी कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना विचारायची हे फक्त आपल्याला बदलवायचं आहे. ही एक दुसरी अशीच बातमी आहे. आपल्याजवळ खूप बातम्या असतात, आपण त्या बातम्या एका प्रकारावर आपण विविध बातम्या जर घेतल्या तर त्या मुलांची त्यामुळे व्यवस्थित छान पद्धतीने प्रॅक्टिस होते. जसं इथे आलंय, शारदा विद्यालय आष्टी, जिल्हा चंद्रपूर, गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम, प्रमुख पाहुणे व वक्ते दिलेले आहेत. ते काय आहेत? प्रसिद्ध आहार तज्ज्ञ आहेत. वक्तव्याचा त्यांचा विषयही दिलेला आहे. आता बघा, स्वच्छता अभियानाअंतर्गत त्यांनी ते आहार तज्ज्ञ असल्यामुळे माझी शरीर स्वच्छता आणि आहार याविषयी त्यांचं वक्तव्य आहे. दिनांक आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती पण आहे, स्वच्छता अभियान पण आहे. हे सगळं लक्षात ठेवून खूप सुंदर पद्धतीने आपल्याला बातमी तयार करता येऊ शकते. स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे, गांधी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम शाळेत होत असल्यामुळे हा सकाळच्या वेळी होणार, म्हणून वेळ सकाळी 9 वाजता दिलेलीच आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनच आहेत आणि स्थळ जे आहे ते शारदा म्हणजे त्याच विद्यालयाचे क्रीडांगण आहे. तर अशा पद्धतीने आधी बातमीचे दिलेलं जे काही साहित्य, जे काही मुद्दे आहेत ते नीट वाचून मग त्या पद्धतीनेच आधीची जशी बातमी आहे तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी बातमी तयार करावी, म्हणजे ती बातमी तयार करण्यास आपल्याला जास्त कठीण जात नाही. या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे आपण उपक्रम सांगू शकतो विद्यार्थ्यांना. इन जनरल विद्यार्थ्यांकरिताच या बातमी लेखनाच्या आपण विविध जे आपल्याला सराव करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण क्रीडा महोत्सव दिन, विज्ञान दिन आणि मराठी दिन हा एकाच दिवशी येत असतो. तर तो दिन, कारगिल दिन आहे, वसुंधरा दिन आहे, जागतिक योग दिवस आहे, अशा वेळी असं होऊ शकतं. वाचन प्रेरणा दिवस आहे. तर हे सगळे जे विविध प्रकारचे आहेत ते आपण घेऊ शकतो. दुसरा प्रकार जो आहे बघा, बातमी कशी तयार करायची, ती कशा पद्धतीची असावी हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत फक्त कुठल्या पद्धतीने बातमी विचारल्या जाऊ शकते. पहिला प्रकार झाला, कार्यक्रम दिलेला होता त्यावर आधारित आपण बातमी केली. दुसरा आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी लिहिणे. सूचक शब्द म्हणजे काही विशिष्ट शब्द दिलेले असतील आणि त्यावर आधारित तुम्हाला बातमी तयार करायची आहे. लोकमान्य विद्यालय विज्ञान दिन सोहळा दिनांक 28 फेब्रुवारी दिलेला आहे. 28 फेब्रुवारी पाहिलं की थोडंसं विचार करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी, कारण 28 नंतर 29 फेब्रुवारी 4 वर्षानंतरच येते, अन्यथा 1 मार्चच येतं. तर तशा हिशोबाने त्यांनी लिहिणं आवश्यक आहे. नाहीतर आपण चुका 28 नंतर 29, 30 फेब्रुवारी जर विद्यार्थी करत असतील तर तिथे ते चुकू शकतं. प्रमुख अतिथींचं नाव दिलेलं नाहीये, ठिकाण वेळ काहीही नाहीये, पण सकाळच्या वेळी हा सोहळा होऊ शकतो. बातमी लेखन आपल्याला करायचंय, हे सूचक शब्दांवरून आपल्याला पूर्णपणे म्हणजे विद्यार्थ्याला पूर्णपणे यामध्ये सूट दिलेली आहे. अशाच प्रकारे अशी पण एक बातमी होऊ शकते की पर्यावरणाला घातक असलेले प्लास्टिक बंद करावे आणि त्याऐवजी इतर वस्तू घ्या. उदाहरणार्थ दुधाच्या पाकिटाऐवजी काचेच्या बाटल्या किंवा प्लास्टिकच्या बॅग्स ऐवजी सुती पिशव्या वापरण्याचे आवाहन करणारी बातमी तयार करा. या हे सुद्धा अशाही पद्धतीने येऊ शकतं. तर पर्यावरणासंबंधी ही बातमी आहे, तर अशी बातमी तयार करायला विद्यार्थ्यांची त्यांची जी भाषा शैली आहे ती प्रगल्भ असणं आवश्यक आहे आणि ती वाढवण्यासाठी त्यांनी सराव करणं फार गरजेचं आहे. म्हणून विविध प्रकारच्या बातम्या त्यांना आपण देऊया. तिसरा प्रकार जो आहे तो शीर्षकावरून बातमी तयार करा. बातमीच तयार करायची आहे, फक्त एका याच्यात पूर्ण कार्यक्रम दिलेला राहील, दुसऱ्या याच्यात काही मुद्दे दिलेले राहतील आणि तिसरा प्रकार आहे की फक्त शीर्षकामध्ये काही पण येऊ शकतं. म्हणजे आताच आपण जे डिस्कस केलं त्या प्रकारेच, म्हणजेच क्रीडा महोत्सव आहे, बालक दिन आहे, स्नेहसंमेलन आहे, वाचन प्रेरणा दिवस आहे, प्रजासत्ताक दिन आहे, जागतिक योग दिवस आहे किंवा वसुंधरा दिन
कुठलाही दिवस घेऊन आपण बातमी तयार करायला मुलांना सांगू शकतो. या तीनही प्रकारांपैकी एकच प्रकार येणार आहे. बघा तर, शीर्षकावरून बातमी तयार करा. यामध्ये वसुंधरा दिन जर हे शीर्षक दिलं असेल तर विद्यार्थ्यांना म्हणूनच म्हटलं की त्यांच्याकडनं अशा पद्धतीने एक सूची म्हणजे यादी करून घ्यावी की जेणेकरून त्यांना माहिती असलं पाहिजे की वर्षभरात कोणकोणते दिवस साजरे केले जाऊ शकतात आणि होत असतात आपल्या शाळेत आणि आपल्या देशात सुद्धा. जसं की इथे आहे वसुंधरा दिन, ही अतिशय सुंदर बातमी आहे. इथे पुन्हा तशाच पद्धतीने बातमी घेतली आहे. तरुण भारतऐवजी तुम्ही दुसरा कुठलेही वृत्तपत्र घेऊ शकता. आता वसुंधरा दिन हा 26 जूनला होत असतो, त्यामुळे बातमी 27 जूनला येणार आमच्या वार्ताहराकडून. या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या आमच्या लोकप्रतिनिधीकडून असं पण घेऊ शकतो. वसुंधरा दिन हे महत्वाचं शीर्षक असल्यामुळे ते मध्यभागी येणार. दिनांक 26 जून 2020 रोजी ज्ञान साधना विद्यालयाच्या वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. वनाधिकारी माननीय श्री शशिकांत राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुभ हस्ते झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गासोबत ते स्वतः वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. इथे बघा, त्यांनी ब्रीदवाक्य किंवा काही ओळ दिली नाहीये, तर आपल्याला ती द्यायची आहे. म्हणूनच विविध प्रकारची वाक्य सुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचा समारोप, त्याच्या समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांना तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार भेटीचे संवर्धन प्रत्येकाने करावे, ज्यासाठी सामूहिक शपथ घेतली जाते. बघा किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण देऊ शकतो, कारण आपल्याला वृक्षारोपणाबद्दल सांगायचंय, त्यामुळे आपण भेट देताना सुद्धा तुळशीचे रोप देणार. आणि असा हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधींकडे नोंदविल्या. अशा पद्धतीने आपण बातमी लेखन घेऊ शकतो. Hey there. Subscribe to my